तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण एक गव्हर्नमेंट सरकारची जी महत्त्वाची योजना आहे, ती योजना आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. तर ही योजना आहे SBI पशुपालन लोन योजना. तर तुम्ही लोन घेऊन तुमच्या पशुपालनाचा जो व्यवसाय आहे तो तुम्ही करू शकता. तर या योजनेचं उद्दिष्ट काय आहे आणि तुम्हाला किती टक्क्यापर्यंत हे व्याजदर लागू शकतं आणि तुम्हाला किती लोन हे मिळू शकतं आणि लोनची अट काय आहे आणि कोणते शेतकरी या लोन योजनेचा लाभ घेऊ शकता. तर व्हिडिओला येण्यापर्यंत बघायचे आहे आणि तुम्ही या योजनेचा फायदा हा घेऊ शकता आणि फॉर्म कसा भरायचा हे सर्व पॉईंट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर पशुपालन कर्ज योजना ऑनलाईन अर्ज. जर तुम्ही ग्रामीण भागातील रहिवासी असाल तर तुम्हाला तुमचे उत्पन्न वाढवायचे असेल तर पशुपालन व्यवसाय सुरू करू शकता. परंतु जर तुमच्याकडे पैसे नसतील तर तुम्ही SBI कडून कर्ज हे देखील घेऊ शकता. तर ही योजना कर्जावर डिपेंड आहे आणि या योजनेला सबसिडी नाही. तर आपल्या देशात बहुतेक लोकांसाठी उत्पन्नाचा सर्वात महत्त्वाचा स्रोत म्हणजे हा शेती आहे शेतकरी मित्रांनो. म्हणूनच सरकार ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था मजबूत करू इच्छिते. त्यासाठी आपल्याला पशुपालन योजनेअंतर्गत कर्ज देते व आपल्याला पशु विकत घ्यायला लावते. त्यानंतर आपण आपले इन्कम सोर्स जे ते वाढवू शकतो. तर आपल्याला पशुपालनासाठी शेतकऱ्यांना प्रत्येकी 1 लाख ते 10 लाखापर्यंत कर्ज हे सहजपणे मिळू शकते. जर तुम्हाला गाय म्हशी घ्यायचे असेल तर 1 लाख किंवा 10 लाखापर्यंत कर्ज आपल्याला मिळू शकते. तर यानंतर आपण बघणार आहोत की या व्हिडिओमध्ये आपण कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे आपण बघणार आहोत. तर पशुपालन कर्ज योजना ऑनलाईन अर्ज कसा करायचा, नंतर पशुपालन कर्ज योजनेचे फायदे काय आहेत, त्यानंतर तुम्हाला कर्जामध्ये किती व्याजदर आहे, त्यानंतर कितीपर्यंत आपल्याला लोन हे मिळू शकतं, त्यानंतर अर्ज कशा पद्धतीने आपण करायचा आणि डॉक्युमेंट आपल्याला काय लागणार. तर पशुपालन कर्ज योजना ऑनलाईन अर्ज करायचं आहे. तर राज्य बँकेने पशुपालन कर्ज योजना ही सुरू केलेली आहे. ही एक आर्थिक योजना आहे ज्याद्वारे ग्रामीण भागात पशुपालनाला प्रोत्साहन दिले जाते. अशा प्रकारे जर देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले तर आर्थिकदृष्ट्या समृद्ध होतील. तर पशुपालन कर्ज योजनेद्वारे तुम्ही कुक्कुटपालन, गायीपालन, म्हशीपालन देखील करू शकता. तर कोंबडी, शेळी, म्हशी, गाय, बैल इत्यादी खरेदी करण्यासाठी सरकारकडून आर्थिक मदत ही मिळते. या योजनेअंतर्गत व्याजदर 7% सुरू होतो आणि जर तुम्ही वेळेवर पेमेंट केलं तर 4% हा वेळ जाऊ शकतो. काही प्रकारामध्ये तुम्हाला योजनेवर सरकारकडून 25% ते 33% अनुदान हे देखील मिळत असतं. स्टेट बँक ऑफ इंडिया SBI पशुसंवर्धन कर्ज घेण्याची प्रक्रिया ही सोपी आणि सरळ ठेवलेली आहे आणि पशुपालनासाठी आवश्यक असलेल्या वस्तू जसे औषधे देखील तुम्ही खरेदी करू शकता. पशुपालन कर्ज योजनेसाठी पात्रता काय आहे? कर्ज घेण्यासाठी अर्जदार हा भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे. अर्जदाराचे वय 18 वर्ष आणि 65 वर्षाच्या दरम्यान असणे आवश्यक आहे आणि पशुपालन कर्ज ग्रामीण उद्योजक, शेतकरी, बचत गट हे देखील घेऊ शकता. कर्ज मिळवण्यासाठी अर्जदाराला पशुपालनासंबंधित अनुभव असणे देखील गरजेचे आहे. जर तुम्ही SBI बँके खात्यात कर्ज घेतले असेल तर तुम्ही ते कर्ज वेळेवर पूर्ण केलेले पाहिजे आणि अर्जदारावर कोणतेही कर्ज थकीत नसावे आणि कर्ज घेण्यासाठी व्यक्तीचा क्रेडिट कोड हा देखील असणे गरजेचं आहे. आणि SBI पशुसंवर्धन कर्ज योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे: आधार कार्ड, पत्त्याचा पुरावा, पॅन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र आणि बँकेची पासबुक असणे गरजेचे आहे आणि SBIमध्ये तुमचा अकाउंट असणे गरजेचं आहे. त्यानंतर पासपोर्ट आकाराचे फोटो, जमिनीचे कागदपत्र, पशुपालन व्यवसायाचा एक्सपिरियन्स सर्टिफिकेट. पशुपालन कर्ज योजनेचा व्याजदर काय असणार आहे? तर तो व्याजदर 7% अधिक सुरू होणार आहे. त्यानंतर तो तुम्हाला 3% अनुदान मिळणार आहे. अशा प्रकारे व्याजाचा दर 4% राहतो आणि येथे तुम्हाला हे देखील सांगू इच्छिते की जर तुम्ही कर्ज वेळेवर जमा केल्यानंतर तुम्हाला 10% हा दंड देखील लागू शकतो. तर पशुपालन कर्ज योजनेसाठी अर्जाची जी रक्कम आहे, कर्जाची रक्कम ही देखील या ठिकाणी दिलेली आहे. लेकिन तुम्हाला बघा 1 लाखपर्यंत 10 लाखापर्यंत मिळू शकते आणि काही प्रकारांमध्ये ती 50,000 ते 1 कोटीपर्यंत ही देखील मिळू शकते. त्यानंतर नाबार्ड किंवा इतर सरकारी योजनांद्वारे पशुपालनावर कर्जावर 25% ते 33% अनुदान देखील आपल्याला मिळू शकते आणि एक गायीसाठी प्रति गाय 40,000 रुपये तर 60,000 रुपये कर्ज मिळू शकते. तर हे कर्ज प्रति म्हशी 60,000 रुपयांपर्यंत आहे आणि कोंबडी, बकरी यासाठी वेगळी आहे. त्यांसाठी सुद्धा वेगळी ही कर्ज मर्यादा वेगवेगळ्या दिलेल्या आहेत. तर प्रत्येक पशुसाठी, कोंबडीसाठी तर गाई म्हशीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या ही कर्ज मर्यादा ह्या देखील दिलेल्या आहेत. तर
पशुपालन कर्ज योजनेचा उद्दिष्ट काय आहे की ग्रामीण भागातील जो दुग्ध व्यवसाय तो वाढवायचा आहे आणि लोकांना जो ग्रामीण भागातील रोजगार आहे तो सुधारावा यासाठी या योजनेचा उद्दिष्ट आहे. आणि फायदे बघा, या ठिकाणी तुम्हाला कर्ज हे जलद मिळते आणि कमी टक्क्यावर कर्ज मिळते आणि या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही प्रकारची अट नाही. तुम्ही सहजपणे हे कर्ज उपलब्ध करू शकता आणि फार सोप्या पद्धतीने कर्ज हे घेऊ शकता. आणि त्यानंतर पशुसंवर्धन कर्ज योजनेच्या अंतर्गत EMI आणि पेमेंट या ठिकाणी बघा, तुम्हाला कर्ज जे फेडायचे आहे ते यासाठी कालावधी तुम्हाला 3 वर्षापासून तर 7 वर्षापर्यंत हा कालावधी दिलेला असतो. या कालावधीमध्ये तुम्ही कर्ज हे फेडू शकता आणि या ठिकाणी तुम्हाला कर्जाची टक्केवारी ती फार कमी आहे. तर या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण अर्ज हा कशा पद्धतीने करू शकतो. तर सर्वप्रथम तुम्हाला जवळच्या स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत जावं लागेल. येथे तुम्हाला पशुपालन कर्ज योजनेचा अर्ज घ्यावा लागेल, तो भरावा लागेल आणि तुम्हाला तुमची कागदपत्रेही जोडावी लागतील. त्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज हा अधिकाऱ्याकडे जमा करावा लागेल. तुमच्या अर्जाची बँक छाननी करेल आणि तुमचा अर्ज हा मंजूर होईल.